फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटर गार्लिक प्रॉन्सची रेसिपी एकदम सोपी आहे आणि तेवढीच खायला टेस्टी सुद्धा आहे। रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। तर बटर गार्लिक प्रॉन्स बनवण्यासाठी सर्वात आधी एका पॅनमध्ये मी 2 चमचे बटर घेतलेले आहे। तर इथे मी अमूलचं बटर घेतलं होतं। बटर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। बटर व्यवस्थित मेल्ट झाले की मग त्यामध्ये 2 चमचे भरून बारीक चिरलेले लसूण टाकून घ्यायचे। आता हा माझा मोठा चमचा होता त्यामुळे हा मी एकच चमचा तुम्हाला दाखवला, पण टोटल इथे मी 2 टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण घेतला होता। लसूण थोडासा लालसर रंगाचा होईपर्यंत त्याला परतवून घ्यायचा। मग त्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून त्याला सुद्धा अर्धा मिनिटभर परतवून घ्यायचे। आता मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा भरून काळी मिरी पावडर टाकून घेतलेली आहे। 1 चमचा भरून गार्लिक पावडर टाकलेली आहे, नाव गार्लिक मॅजिक असं आहे। त्यानंतर 1 चमचा भरून चिली फ्लेक्स टाकून घेतले आणि 1 चमचा भरून ऑरिगॅनो टाकून घेतलेले आहेत। तर गार्लिक पावडर, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो मी डीमार्टमधून परचेस केलेलं होतं। तुम्ही डीमार्टमधून ह्याला परचेस करू शकता किंवा किराणाच्या शॉपमध्ये सुद्धा हे अवेलेबल होतं। आता हे स्पाइसेस ॲड करताना मी गॅसची फ्लेम स्लो केली होती आणि आता ह्या स्पाइसेसला व्यवस्थितपणे बटरमध्ये अर्धा मिनिटभर चांगलं सॉटे करून घ्यायचं। आणि मग त्यानंतर इथे मी ह्याच्यामध्ये कोळंबी टाकून घेतलेली आहे। तर इथे मी 1 वाटी कोळंबी घेतली होती। कोळंबीला आधी स्वच्छ साफ करून घ्यायचे, त्याच्या आतमधला जो काळा डाग आहे तो काढून घ्यायचा। 2-3 पाण्याने कोळंबी पुन्हा धुवून घ्यायची, त्याच्यातलं पाणी सगळं निथळून घ्यायचं आणि मगच ती कोळंबी ते यूज करायची आहे। बटर गार्लिकच्या मसाल्यामध्ये कोळंबीला चांगलं मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि 5 मिनिटे कोळंबीला असेच मी शिजवून घेतलेलं आहे। 5 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता कोळंबी आपलं पाणी सोडत होती आणि त्यामुळे हा जो बटर गार्लिक प्रॉन्स आहे ते थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये होत होतं। असेच करून टोटल 15 मिनिटं मी झाकण न ठेवता या बटर गार्लिक प्रॉन्सला असंच परतवून घेतलेलं आहे। आता हे बटर गार्लिक प्रॉन्स पूर्णपणे रेडी झाल्यानंतर ह्याच्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि मग त्यानंतर गरमागरम बटर गार्लिक प्रॉन्स खाण्यासाठी रेडी आहे। आता मी ह्याला एका प्लेटमध्ये सर्व करत आहे। तर तुम्ही हे बटर गार्लिक प्रॉन्स असे स्टार्टर म्हणून खाऊ शकता किंवा डाळ भातासोबत साईड डिश म्हणून सुद्धा खाऊ शकता। एकदम डिलिशियस लागतं खायला। तर हे बटर गार्लिक प्रॉन्स घरामध्ये नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।